सुट्टीसाठी आजीच्या घरी आलेली 4 वर्षांची चिमुकली अंगणात खेळत होती। त्यावेळी 65 वर्षांचा नराधम भीमराव कांबळेनं तिला गोठ्यात नेलं, तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। एवढंच नाही तर तिला दगडानं ठेचून तिची हत्या केली। त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवून पळ काढला। इतकं गंभीर कृत्य करूनही या नराधमाला त्याचा जराही पश्चाताप झालेला नाही। ग्रामस्थांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं, तरीही आपण काहीही चुकीचं केलं नाही असा दावा या नराधमानं कोर्टात केला। काल पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं। त्यावेळी युक्तिवादही नराधमाच्या समोरच झाला। मग न्यायाधीशांनी या नराधमाला प्रश्न विचारला, तुमची केस नेमकी काय आहे हे माहिती आहे का, असं न्यायाधीशांनी विचारलं। त्यावर नराधमानं अक्षरशः संताप येईल असं उत्तर दिलं। सर, ही मारामारीची किरकोळ केस आहे असं हा असूर कोर्टात म्हणाला। त्याला कोर्टानं 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे। मात्र नराधम कांबळेनं केलेलं हे पहिलं नाही तर तिसरं कृत्य आहे। याआधी पुरावे नसल्यानं तो 2 वेळा निर्दोष सुटला। त्यामुळे किमान या प्रकरणात तरी त्याला कठोर शिक्षा व्हावी अशीच प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटते। कोर्टामध्ये नेमकं काल काय घडलं आपण पाहूया। न्यायाधीशांनी प्रश्न विचारला की तुमची नेमकी काय केस आहे माहिती आहे का। यावर आरोपी भीमराव कांबळे म्हणाला, सर, ही मारामारीची किरकोळ केस आहे। पोलिसांनी सादर केलेल्या रिमांड कॉपीत आरोपीच्या जुन्या गुन्ह्यांचा उल्लेख नव्हता। गुन्ह्यांचा उल्लेख नसल्यानं कोर्टानं पोलिसांवर नाराजी व्यक्त केली। कोर्टानं 15 मिनिटांची वेळ दिल्यानंतर पोलिसांनी रिमांड कॉपी बदलली। या आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय तीही पाहूया। 1998 साली विनयभंगाचा पहिला गुन्हा त्याच्यावर नोंदवला गेला होता। पुरावे नसल्यानं त्याची निर्दोष मुक्तता झाली। 2015 साली घराशेजारी राहणाऱ्या चिमुकलीवर त्यानं लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला होता। मुलीनं विरोध केल्यानं कोयत्यानं मारण्याचा त्यानं प्रयत्न केला। सबळ पुराव्याअभावी त्याची निर्दोष मुक्तता झाली आणि 1 मे 2026 रोजी 4 वर्षांच्या चिमुकलीवर त्यानं लैंगिक अत्याचार केले, दगडानं ठेचून तिची हत्या केली आणि मृतदेह ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला।